नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगातल्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांनी वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान झेंडा फडकवला. राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या निषेधादरम्यान हा वर्धापन दिन साजरा होतोय. हाँगकाँगच्या विधिमंडळानं वादग्रस्त विधेयक मंजूर केल्यानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. चीनमध्ये समावेश होण्याचा 23वा वर्धापन दिन हाँगकाँगमध्ये साजरा करण्यात आला. हाँगकाँग स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन इथल्या चौकात एका कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. CPPCCच्या नॅशनल कमिटीच्या दोन्ही उपाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. चीननं जबरदस्तीने लागू केलेल्या नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी हाँगकाँगमध्ये जोरदार निदर्शनं सुरू आहेत. या आंदोलनाला पांगवण्याकरता पोलिसांनी पाण्याचा मारा केला. कॉझवे बे या परिसरामध्ये मोठ्या संख्येने आंदोलक गोळा झाले होते. या कायद्यामुळे हाँगकाँगची स्वायत्तता समाप्त होणार असून चीनची दडपशाही सुरू होईल अशी भीती आंदोलकांना आहे. चीनच्या सरकारनं लादलेल्या नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या विरोधात हाँगकाँगमध्ये आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चीनी सरकारकडून सुरू आहे. आंदोलकांवर लाठीमार करण्यापासून ते त्यांना अटकसत्र त्यांचं सुरू झालेलं आहे. या कायद्यामुळे हाँगकाँगची स्वायत्तता संपुष्टात येणार असल्याचा आरोप करण्यात येतोय. दक्षिण कोरियातील वॉल्ट डिस्नीच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या आंदोलकांनी मुलांना चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटातील चीनी अभिनेत्री लियू यीफी हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून हाँगकाँग पोलिसांचं समर्थन केलं. त्यामुळे लियू विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत तिच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हाँगकाँगमध्ये नवीन सुरक्षा कायदा लागू करण्याच्या चीनच्या निर्णयाचा जपाननं निषेध केला. यामुळे एक देश दोन कायदे या तत्वालाच हरताळ फासण्यात आल्याचा जपानचा आरोप आहे. हाँगकाँगच्या लोकांच्या हक्कांचा आणि स्वातंत्र्याचा चीननं आदर केला पाहिजे असं मत मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिडे सुगा यांनी म्हटलंय. नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे हाँगकाँगची स्वायत्तता धोक्यात येणार नसल्याचा दावा चीनी अधिकाऱ्यांकडून होतोय. हाँगकाँगचे कार्यकारी उपसंचालक झांग जियामिंग यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. एक देश दोन प्रणाली याचा काही जणांकडून विपर्यास करण्यात येत असून यामुळे हाँगकाँगचा विकासच होईल असा दावा त्यांनी केला आहे. अमेरिकेतले गर्दीने ओसंडून वाहणारे बार कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरतायत असा निष्कर्ष आरोग्य विभागानं काढलाय. कॅलिफोर्निया, अरिझोना, टेक्सास आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये हे बार पुन्हा बंद करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. तर लॉस एंजेलिससह कॅलिफोर्नियाच्या 7 काउंटीमध्ये उघडलेले बार तात्काळ बंद करण्याचे आदेश गव्हर्नर यांनी दिले आहेत. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातल्या मेलबर्न शहरामध्ये महिनाभर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी हे निर्बंध सरकारनं लावलेत. यानुसार फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली राहणार असून नागरिकांना कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाहीये. तसंच शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टनचे गव्हर्नर जे इन्स्ली यांनी कोरोना साथी संदर्भात काही वेळा भाषण केलं. पण या भाषणादरम्यान काही आंदोलकांकडून जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला. कोलंबिया बेसिन महाविद्यालयामध्ये हे बोलत होते. काही उपस्थितांकडून त्यांना आधी मास्क घाला मग बोला अशा घोषणा दिल्या गेल्या. तसंच व्यावसायिक उपक्रम केव्हा चालू करणार अशा संदर्भातले विचारणा सुद्धा भाषणादरम्यान करण्यात येत होती. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स आणि US सर्जन जनरल यांनी नागरिकांनी फेस मास्कचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केलेलं आहे. ही सरकारकडून करण्यात आलेली दडपशाही नाही किंवा स्वातंत्र्याची गळचेपी नाही आहे. त्यामुळे तुमचं एका जीवघेण्या आजारापासून संरक्षण होणार आहे असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. दक्षिण कोरियातील चर्च तसंच इतर धार्मिक स्थळं काही अटींवर सुरू ठेवण्याबाबत सरकारकडून विचार सुरू आहे. पंतप्रधान चुंग सिएकून यांनी देशात नव्यानं झालेल्या संसर्गातील 40% प्रकरणं ही धार्मिक स्थळामधील असल्याचं सांगितलं आहे. सामाजिक अंतर, फेस मास्क सक्ती, ठराविक व्यक्तींनाच प्रवेश अशा नव्या अटींचं पालन केल्यासच धार्मिक स्थळं सुरू ठेवण्यास परवानगीचा विचार सरकारकडून केला जाऊ शकतो. अमेरिकेची सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उणीव
बघता कोरोना संसर्गादरम्यान उघडी पडली आहे असं अनेकांचं म्हणणं आहे। उच्च दर्जाची सामग्री अनेक ठिकाणी नसल्याने कोरोना संसर्ग रोखण्यात अडथळा येत असल्याचं ओहियो राज्यातील एका वैद्यकीय कर्मचाऱ्यानं म्हटलंय। आरोग्यावर कमी खर्च करण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीमुळे नव्या नोकऱ्यांसाठीही कमी लोक इच्छुक असल्याचं ते म्हणाले। अमेरिकेच्या मेरीलँड राज्यामध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढतोय। यामध्ये सगळ्यात जास्त धोका आपत्कालीन सेवा देणाऱ्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जाणवतोय। अनेकांना आपली नोकरी वाचवण्यासाठी या कठीण प्रसंगातही कामावर जावं लागतंय, पण एखाद्याला संसर्ग झाला तर त्याची पुरेशी जबाबदारी व्यवस्थापन घेत नसल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। पोर्तो रिकोच्या राज्यपालांनी कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी नवे निर्बंध जारी केलेत। 15 जुलैपासून विमानतळावर मास्कची सक्ती करण्यात आली आहे। तसंच प्रवासाआधी 72 तासाआधी कोरोना चाचणी केलेली असणं आवश्यक आहे। ज्यांनी अशी चाचणी केलेली नसेल त्यांना 14 दिवस क्वारंटाईन कक्षात राहावं लागणार आहे। बाहेरून येणाऱ्यांमुळे पोर्तो रिकोमध्ये संसर्ग वाढत असल्याचं लक्षात आल्यानं हा निर्णय घेतला गेलेला आहे। युरोपियन युनियननं जगभरातील 14 देशांसाठी आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत। या निर्णयाचं यूएईतील सदस्य देशातील व्यावसायिकांनी स्वागत केले, तर अमेरिका, रशिया, भारत, ब्राझील या देशांना वगळल्याबद्दल नाराजीचा सूरही आळवण्यात आलाय। अमेरिकन नागरिक आल्यानंतर खरेदी जास्त करतात, तर भारतातून युरोपात पर्यटनासाठी येणाऱ्यांचं प्रमाणही मोठं आहे, तेव्हा या देशांनाही परवानगी देणं गरजेचं होतं असं मत पॅरिसमधील व्यावसायिकांनी व्यक्त केलं। युरोपियन युनियननं दक्षिण कोरियासह 14 देशांमधील प्रवाशांना विनाव्हिसा प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे, मात्र यावर दक्षिण कोरियातील नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। युरोपमध्ये अद्यापही कोरोना संसर्ग आटोक्यात आला नसून तिथं प्रवास करणं धोक्याचं असल्याचं बहुसंख्य नागरिकांचं म्हणणं आहे। सध्या युरोप सहलीला जाण्याची ही योग्य वेळ नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। जपानसह 14 देशांमधील प्रवाशांना आपली सीमा पुन्हा उघडण्याच्या युरोपियन युनियनच्या निर्णयाचं जपाननं स्वागत केलंय। मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिडे सुगा यांनीही जपान युरोपियन प्रवाशांसाठी आपल्या देशाच्या सीमा उघडण्याच्या विचारात असल्याचं सांगितलंय। व्हिएतनाममधील प्रवाशांना अतिरिक्त कोरोना व्हायरस सुरक्षा उपायांच्या अटीवर सध्या जपानमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे। तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमधील 1400 वर्षापेक्षाही जुना असलेला हागिया सोफियाचा भव्य घुमट जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आहे। दरवर्षी लाखो पर्यटक या वास्तूला भेट देत असतात। 6व्या शतकातील ही इमारत राष्ट्रवादी आणि धार्मिक कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आहे। या वास्तूचं पुन्हा एकदा मशिदीत रूपांतर व्हावं यासाठी दबाव आणला जातोय। 100 वर्षांहून अधिक काळ पुरातन असलेल्या इजिप्तच्या ऐतिहासिक बॅरन एम्पेन पॅलेस हा पुन्हा एकदा पर्यटकांकरता खुला करण्यात आलाय। नूतनीकरणाच्या कामाकरता मागील 3 वर्षांपासून हा पॅलेस बंद होता। राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल सीसी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या पॅलेसचं उद्घाटन केलं। कंबोडियातील अँकोर वॅटच्या हिंदू मंदिरापासून प्रेरित होऊन फ्रेंच आर्किटेक्ट अलेक्झांड्रे मार्सेल यांनी या राजवाड्याचं डिझाईन तयार केलंय। बेल्जियमच्या गेंट शहरातला किंग लिओपोल्ड दुसरा याचा पुतळा हटवण्यात आला। 1865 मध्ये लिओपोल्ड याचा आफ्रिकेतील काँगोमध्ये वसाहत स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा होता, मात्र ही वसाहत स्थापन करताना त्यानं काँगोतील नागरिकांवर अनन्वित अत्याचार केल्याचा आरोप आहे। वर्णद्वेषाविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर हा पुतळा हटवण्यात आला। युरोपियन युनियनमधील सगळ्यात मोठा आर्थिक भागीदार असलेल्या जर्मनीकडे 27 देशांच्या गटाचं अध्यक्षपद देण्यात आलंय। 1 जुलैपासून जर्मनीकडे ईयूची सूत्र राहणार आहेत। बर्लिनमधील फेडरल परराष्ट्र कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जर्मन युरोपियन युनियनच्या अध्यक्षपदाचा ध्वज फडकवण्यात आला। जर्मनीकडे युरोपियन युनियनचं अध्यक्षपद देण्यात आलंय। या निमित्तानं बर्लिन इथली ऐतिहासिक ब्रॅजनबर्ग वास्तू रोषणाईनं झळाळून निघाली। आता या ठिकाणी कठीण काळात युरोपियन युनियनमधील देशांच्या ढासळत्या अर्थव्यवस्थांना सावरण्यासाठीचे प्रयत्न करण्याचं आव्हान जर्मनीसमोर असणार आहे। कोळशावर चालणारी विद्युत निर्मिती केंद्र बंद करावीत या मागणीकरता पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जर्मनीतील बर्लिन शहरामध्ये आंदोलन केलं। जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांच्या पक्षाचं मुख्यालय असलेल्या इमारतीला काळ्या कपड्यानं झाकून त्यावर अर्थमंत्री पीटर अल्टहायमर यांचं छायाचित्र अडकवण्यात आलं। 2038 पर्यंत कोळशावर चालणारी विद्युत निर्मिती केंद्र सुरू ठेवण्याबाबतच्या विधेयकावर जर्मनीत मतदान होणार आहे। लेबननची राजधानी बैरूतमध्ये आंदोलकांनी मुख्य रस्ते अडवून धरले। इथल्या रस्त्यांवर अडथळे उभारून टायर जाळत आपला निषेध व्यक्त करण्यात आला। लेबननमध्ये महागाईनं उच्चांक गाठला असून
चलनाचंही अवमूल्यन होतंय, सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलकांकडून सुरू आहे. लेबननची राजधानी बैरूतमध्ये जस्टिस पॅलेसच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. अलीकडेच ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या सुटकेची मागणी यावेळी करण्यात आली. लेबनॉनचे झेंडे फडकावत अत्याचारी सत्ता उलथवून टाका अशी घोषणा करण्यात आली. लोकशाही समर्थक सुदान काँग्रेस पक्षानं मोर्चा काढला होता. मागील वर्षी आंदोलनादरम्यान ठार मारण्यात आलेल्या नागरिकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनापूर्वी सुरक्षा दलांनी राजधानी खातूनमधील सरकारी आणि सैन्य मुख्यालयाकडे जाणारे रस्ते बंद केले होते. लष्करी हुकुमशहा ओमर अल बशीर यानं आपल्या विरोधातील आंदोलन मोडीत काढून बंडखोरांना ठार मारलं होतं. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये टॅक्सी चालकांनी आंदोलन केलं. सरकारकडून टॅक्सीबाबत आणल्या जात असलेल्या नव्या नियमांना या चालकांनी विरोध केला. स्थानिक टॅक्सी परवान्यासाठी अर्ज करण्याबाबत टाकण्यात आलेल्या अटींवरही या चालकांचा रोष आहे. तसंच ॲप आधारित उबर आणि कॅबिफा सारख्या गाड्यांवरही काही निर्बंध घालावेत अशी त्यांची मागणी आहे. मुसळधार पावसानं चीनमधील युनान प्रांतातल्या जाओटोंग या भागात पूर आलाय, तर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यात. या भागात आलेल्या पुरात निवासी शाळेचं मोठं नुकसान झालंय. घरंही वाहून गेली आहेत. शाळेतील 1000 पेक्षा जास्त मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. दक्षिण चीनमधील मुसळधार पावसामुळे आलेला पूर आता ओसरलाय, पण या पुरामुळे अनेक घरं आणि रस्त्याचं नुकसान झालंय. सिचुआन प्रांतातील अधिकाऱ्यांनी पुरामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलेली आहे. जूनपासून सुरू झालेल्या पुरामुळे 78 लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागलाय. इराणची राजधानी तेहरानमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 15 महिला 4 पुरुषांचा समावेश आहे. स्फोटानंतर इथं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्फोटानंतर काही वेळातच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ बंदूक घेऊन एक व्यक्ती फिरत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांनी तातडीनं शॉपिंग कॉम्प्लेक्स खाली केलं, रिकामं केलं, तर दुकानदारांना आतच राहण्यास सांगण्यात आलं. पण या बंदूकधारी व्यक्तीचा शोध लागू शकलेला नाही. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना 2036 पर्यंत मुदतवाढ देण्याच्या घटनात्मक तरतुदीवर मतदान सुरू आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना मतदानाची प्रक्रिया राबवण्यात येते. रशियन मतदार या घटनात्मक तरतुदीच्या बाजूने मतदान करतील अशी आशा पुतीन यांना आहे. तर या मतदान प्रक्रियेमध्ये गडबड होण्याची भीती आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केली आहे. रशियामधील उष्णतेच्या लाटेमुळे जंगलात वणवे पेटण्याच्या घटना सुरू झालेल्या आहेत. कामचटाकाच्या पूर्वेकडील जंगलात मोठा वणवा पेटल्याची माहिती वन खात्यानं दिली. 1300 स्क्वेअर किलोमीटर भागात लागलेल्या या वणव्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. अमेरिकेच्या सॅन डियागो या प्राणी संग्रहालयामध्ये नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. बेबी इचिंडाचा जन्म झालेला आहे. मूळ ऑस्ट्रेलियन असलेल्या या प्राण्यांना काही वर्षांपूर्वी इथल्या प्राणी संग्रहालयामध्ये आणण्यात आलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच बेबी इचिंडाचा संग्रहालयामध्ये जन्म झालेला आहे. डुकरासारखा दिसणारा हा प्राणी दुर्मिळ प्रजाती म्हणून गणला जातो. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांकरता काही क्षणात भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे. जगात दिवसेंदिवस वाढत जाणारं संक्रमण पाहून माझा चीनबद्दलचा राग आणखी वाढत चालला आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तसं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. कोरोना संकटामुळे अमेरिका आणि चीनमधला तणाव वाढतोय. जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटालाही चीनच जबाबदार आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला. अमेरिकेतलं कोरोना संकट सध्या तरी पूर्णपणे नियंत्रणात नाही असा इशारा आरोग्य यंत्रणांनी दिल्यानं ट्रम्प यांचा चीनबद्दलचा राग वाढतच चालला आहे. अमेरिकेचे वैज्ञानिक आणि कोरोना तज्ज्ञ डॉक्टर एंथनी फॉसी यांनी अमेरिकेच्या नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेच्या नागरिकांनी मास्क न वापरणं, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणं या सवयींचं जर पालन झालं नाही तर परिस्थिती हाताबाहेरच जाईल असा थेट इशारा फॉसी यांनी दिला आहे. या नियमांचं पालन केलं नाही तर अमेरिकेत दररोज संक्रमितांची संख्या 1 लाखांपर्यंत वाढत जाईल असं फॉसी म्हणाले.
अफगाणिस्तानामध्ये अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूप्रकरणी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीची अद्याप पडताळणी झालेली नाही, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना त्याची माहिती देण्यात आली नसल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैनिकांना ठार करण्यासाठी रशियानं तालिबान यांना बक्षिसी देऊ केल्याचा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं दिला आहे. गेल्या वर्षी ट्रम्प यांना याविषयी माहिती दिल्याचा दावा एका वृत्तसंस्थेनं केला आहे. तसंच व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची माहिती होती. या अहवालामुळे अमेरिकेमध्ये गदारोळ उडाला आहे. तसंच अमेरिका आणि रशिया या दोन बड्या देशांमधील संबंधांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेच्या मिशिगनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची माहिती गव्हर्नर ग्रेचेन विटमर यांनी दिलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या रुग्णवाढीमध्ये घट झाली असून शाळा लवकरच सुरू करणार असल्याची माहिती गव्हर्नर यांनी दिली. दरम्यान शालेय जिल्ह्यांनी सुरक्षा योजना विकसित करण्यास सुरुवात केल्याची माहिती विटमर यांनी दिली आहे. न्यू जर्सीच्या ट्रॅव्हल ॲडव्हायझरीनुसार आणखी 8 राज्यांमध्ये पर्यटनाला परवानगी देण्यात आली. कॅलिफोर्निया, जॉर्जिया इथल्या पर्यटकांना आता 2 आठवड्यांसाठी क्वारंटीन केलं जाणार आहे. न्यू जर्सीला प्रवास करणाऱ्या लोकांच्या चाचण्या करण्याची मागणी करण्यात येते. या राज्यात कोरोनाचा धोका वाढत असून 461 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर येते. डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार बिडेन यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलंय. सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक संकट कसं हाताळायचं हे मतदारांना दाखवून देण्याचा केवळ प्रयत्न करीत आहेत. यावेळी बिडेन यांनी ट्रम्पवर पांढरा झेंडा फडकावला असल्याचा आरोप केला. अमेरिकेतील सांता कॅटालिना या भागात आग लागली. गेल्या 3 आठवड्यांपासून ही आग भडकत चालली असून अनेक झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. 45% जंगलात ही आग वाढली आहे, पसरली आहे. सुदैवानं यात कोणाचाही मृत्यू झालेला नसून यात मोठं नुकसान झाल्याची माहिती मात्र आहे. पेरूचे राष्ट्राध्यक्ष मार्टिन विझकारारा यांनी देशाला संबोधित केलं. कोरोनाचं संकट अनेक राज्यात वाढत असून कोरोनाची लस मिळाल्याशिवाय ही संख्या कमी होणार नाही असं ते म्हणाले. यावेळी मार्टिन विझकारारा यांनी मास्क वापरण्याचं आवाहन जनतेला केलं. मेक्सिकोमध्ये दुकानं उघडण्यास सुरुवात झाली आहे. इथलं ऐतिहासिक क्वार्टर देखील नागरिकांसाठी खुलं झालंय. खरेदी करताना ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलंय. शिवाय त्यांचं तापमान तपासूनच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं अध्यक्ष अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर यांनी म्हटलं आहे. युरोपियन महासंघ पुन्हा आपल्या सीमा 14 देशांमधील पर्यटकांकरता खुल्या करणार आहेत. दरम्यान अमेरिकन नागरिकांना कमीत कमी 2 आठवड्यांसाठी प्रवेश देण्यात येणार नाहीये. अमेरिकेतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेतला गेलेला आहे. कोरोनामुळे युरोपची अर्थव्यवस्था मात्र ढासळते. युरोपियन विमान कंपनी एअरबसनं आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करणार असल्याचं मंगळवारी जाहीर केलं. तब्बल 15,000 कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. हाँगकाँगमध्ये चीन सरकार विरोधातील निदर्शनं सुरूच आहेत. हाँगकाँग सरकारनं एक नवा कायदा आणला आहे, ज्याच्या अंतर्गत चीनच्या राष्ट्रगीताचा अपमान करणं हा गुन्हा ठरणार आहे. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. टोकियोचं डिस्नेलँड आजपासून पुन्हा सुरू झालं. 4 महिन्यांनंतर डिस्नेलँड उघडत असल्यानं पर्यटकांना नवीन नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे. तापाची लक्षणं आढळल्यास पर्यटकाला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. डिस्नेलँडच्या कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक केलं गेलंय. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन या राज्यात एका अस्वलाचा थोडक्यात जीव वाचला. कोणीतरी चिप्सचा जबा तलावामध्ये फेकला होता. अस्वल तलावात असताना त्याच्या डोक्यात हा डबा अडकला आणि त्याला श्वास त्याचा गुदमरू लागला. सुदैवाने एक कुटुंब बोटिंगसाठी गेलं असता त्यांनी अस्वलाला पाहिलं आणि हा डबा त्याच्या डोक्यातून त्यांनी काढला. त्यामुळे या अस्वलाचा जीव वाचलाय. भूमध्य समुद्रात मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्यात अडकलेल्या वेल माशाला वाचवण्यात यश आलेलं आहे. 10 मीटर लांबीचा हा वेल मासा अडकल्याचं लक्षात आल्यानंतर इटलीच्या तटरक्षक दलाला बोलवण्यात आलं. पाणबुड्यांच्या मदतीनं या माशाला जीवदान दिलं गेलं.